शालेय पोषण आहार योजना तुमच्या आमच्यासारख्या शहरात राहणाऱ्यांना फक्त ऐकून माहिती, पण ग्रामीण भागात जर गेलात तर या योजनेचे फायदे काय आहेत हे विचारलं तर प्रत्येक व्यक्ती तुम्हाला या योजनेचे फायदे त्यांच्या घरापर्यंत कसे पोहोचले याबद्दलची माहिती देईल। पण कोरोना काळानंतर शाळा ज्या वेळेला सुरू झाल्या त्यावेळेला ही योजना मात्र अजूनही सुरू झाली नाही। त्यामुळे पुन्हा एकदा या कोरोनाने आपल्याला 25 वर्ष मागे नेऊन ठेवले की काय असं वाटायला लागलं। उपासमार झालेली मुलं किंवा कुपोषित मुलं शाळेत यायला लागली, पोटभर जेवायला लागली आणि भरल्या पोटी शिक्षण घ्यायला लागली, अशी ही कोरोना पूर्वीपर्यंतची परिस्थिती होती। कोरोनाची 2 वर्ष शाळा बंद होती, त्यामुळे अनेक मुलांचं कुपोषण पुन्हा एकदा व्हायला लागलं। शाळा सुरू झाल्यावर कुठेतरी आशेचा किरण दिसला आणि असं वाटलं की आता पुन्हा एकदा आपल्या मुलांना भरपेट खायला मिळेल, पण तसं झालं नाही। तर हे असं का घडतंय या सगळ्याविषयीच आज बोलणार आहोत। हाय, मी सुवर्णा। सुवर्ण मध्यमध्ये आज आपण मिड डे मील अर्थात शालेय पोषण आहार या योजनेविषयी बोलणार आहोत। खरं तर ही योजना भारतात सगळ्यात आधी तामिळनाडूमध्ये 1995 साली सुरू झाली। त्यानंतर 2002 साली संपूर्ण देशभरात या योजनेला सुरुवात करण्यात आली। ही योजना सक्सेसफुली राबवायला सुरुवात झाली। पण जरा मागे गेलं तर तुम्हाला कळेल, पुदुच्चेरीमध्ये 1930 साली फ्रेंच ॲडमिनिस्ट्रेशनच्या सहयोगानं ही योजना राबवायला सुरुवात केली होती आणि त्याचे फायदे सुद्धा दिसायला लागले। त्यानंतर त्याच्यावर बराच अभ्यास झाला आणि त्यानंतर देशात सुद्धा ही योजना राबवायला सुरुवात केली। तामिळनाडूचं मुख्य खाद्यान्न आहे भात, त्यामुळे तामिळनाडूत योजना सुरू करताना वरण भात हे अन्न या पोषण आहार योजनेतून मुलांपर्यंत पोहोचवलं जायचं। महाराष्ट्रात सुद्धा सुरुवातीला 2002 साली हाच आहार मुलांपर्यंत पोहोचवला जात होता, पण नंतर महाराष्ट्रातल्या मेनूमध्ये बदल केला। महाराष्ट्रामध्ये या मुलांना 3 दिवस वरण भात किंवा आपण खिचडी म्हणू शकतो दिलं जायचं। त्यानंतर 1 दिवस या मुलांना 2 दिवस या मुलांना मटकीची उसळ दिली जायची आणि 1 दिवस वाटाणा उसळ आणि भात मुलांपर्यंत पोहोचवला जायचा। ही योजना तशी सक्सेसफुल असली, या योजनेतून कुपोषणाचं प्रमाण कमी झालेलं दिसलं तरी सुद्धा कुठलीही योजना म्हटलं की त्याचे फायदे जसे असतात तसे तोटेही असतात आणि यातून भ्रष्टाचार सुद्धा होतोच। महाराष्ट्रातही जवळपास 3.5 लाख मुलांपर्यंत ही योजना पोहोचवत असताना भ्रष्टाचार सुद्धा मोठ्या प्रमाणात झाला, तशी ओरड सुद्धा झाली। पण तरीही या योजनेतून मुलांपर्यंत जेवण पोहोचतंय, पोषक आहार पोहोचतोय आणि मुलं भरल्यापोटी शिकतायत, याचा आनंद सगळ्यांनाच वाटत होता। खरं तर उपाशीपोटी शिकणं शक्यच नसतं, म्हणूनच भरलं पोट आणि शिक्षण हे एक चांगलं समीकरण जमलं आणि ही मुलं शिकायला लागली, त्यामुळे आनंद सुद्धा व्यक्त होत होता। 1995 ते 2019 या काळामध्ये याचे प्रचंड फायदे दिसले, पण कोरोनानं घात केला की काय असं वाटायला लागलं। सगळं जग थांबलं, तशीच ही गरीब मुलं सुद्धा घरात बसली, उपासमार झाली। त्यामुळे कुपोषणाचं प्रमाण पुन्हा एकदा वाढतंय की काय अशी भीती आता वाटायला लागलेली आहे। बरं, आता शाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा पोषक आहार या मुलांना मिळेल असं चित्र दिसत होतं, पण हा आशेचा किरण लगेच मावळला, कारण शाळा सुरू झाल्यात पण पोषण आहार योजना अजूनही सुरू झाली नाही। ही शालेय पोषण आहार योजना अजूनही या सुमारे 3.5 लाख मुलांपर्यंत का पोहोचू शकत नाहीये? कोरोना नंतर आता या योजनेतल्या आहारात काही बदल करायला हवेत का? या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार हेरंब कुलकर्णी। सर, स्वागत तुमचं। सगळ्यात आधी मला शालेय पोषण आहार योजनेमुळे नेमके फायदे काय झाले महाराष्ट्रात ते जाणून घ्यायचंय। शालेय पोषण आहार ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे। भारतासारख्या गरीब देशामध्ये शिक्षण आणि पोषण या 2 गोष्टींचा आपल्याला एकत्रितच विचार करावा लागतो। याचं कारण असं की कुपोषणाचं प्रमाण हे फक्त लहान बालकांमध्ये नाही तर अगदी मोठ्या बालकांमध्ये सुद्धा दिसून येतं आणि त्यामुळे या मुलांचं पोषण जर चांगलं झालं तरच यांच्या मेंदूचा विकास चांगला होईल, या मुलांचं शिक्षणात लक्ष लागेल असं अनेक अभ्यासकांनी दाखवून दिले आणि त्यामुळे ही योजना अपरिहार्य आहे असंच म्हणावं लागेल। या योजनेचे अनेक फायदे असे झाले की शाळेमध्ये उपस्थितीचं प्रमाण वाढलं, गरीब कुटुंबातली मुलं नियमितपणे शाळेत येऊ लागली आणि गळतीचं प्रमाण सुद्धा खूप कमी झालेलं दिसून येतं। कष्टकरी वर्गामधले आई आणि वडील दोघेही सकाळीच कामाला जात असल्यामुळं
अगदी तुटपुंज्या स्वरूपाचा स्वयंपाक केला जातो आणि बऱ्याचदा अर्धपोटी मुलं शाळेमध्ये येतात असं अनेकदा आढळून आलं. आणि त्यामुळे शालेय पोषण आहाराच्या निमित्ताने मुलांच्या दुपारच्या जेवणाची सोय शाळेमध्ये चांगली होत असल्यामुळं अनेक पालक सुद्धा मुलांना शाळेत पाठवायला उत्सुक राहिले. कदाचित शहरी भागातले काही जण म्हणतील, मग मुलं फक्त शिकण्यासाठी नाही तर खाण्यासाठी शाळेत येतात का? तर असं बोलणं हे क्रूरपणाचं होईल. याचं कारण असं की या दोन्हीही गरजा ग्रामीण भागामध्ये तितक्याच महत्वाच्या आहेत आणि तितक्याच त्या योग्यही आहेत. याचं कारण असं की मुलांचं पोषण झालं तरच मुलांचं शिक्षण होईल. आश्रमशाळेमध्ये जे गरीब आदिवासी पालक किंवा भटके विमुक्तातले पालक मुलांना शाळेमध्ये टाकतात, त्याच्यामध्ये शिक्षणाबरोबर या मुलांचा खर्च करणं ते त्यांची ऐपत नसते. म्हणून सुद्धा मुलं आश्रमशाळांमध्ये अनेकदा दाखल केली जातात. म्हणजे अंतराचा मुद्दा असतो, शिक्षणाचा मुद्दा असतो आणि मुलांच्या जीवनाचाही प्रश्न असतो. आणि म्हणून तर सरकारने निवासी शाळा आणि आश्रमशाळा ह्या सुरू केल्या. म्हणून भारतासारख्या देशामध्ये आपल्याला दोन्ही गोष्टींचा सारखाच विचार करावा लागतो, हे अपरिहार्य आहे. सर, 2 वर्षानंतर जवळपास ऑफलाईन क्लासेस सुरू झाले, म्हणजे शाळा सुरू झाल्या, मुलं शाळेत जायला लागली. त्यामुळे असं वाटत होतं की आता लगेचच पोषण आहार योजना सुद्धा शाळेसोबतच सुरू केली जाईल, पण तसं झालेलं नाही. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कोरोनाच्या काळामध्ये शालेय पोषण आहार बंद ठेवणं हे योग्यच होतं. याचं कारण असं की स्पर्शानं हा आजार पसरला जाण्याची शक्यता असल्यामुळं ज्या ठिकाणी अनेक ठिकाणी मुलं एकत्र जेवणं किंवा ताटल्या एकमेकांना हात लागणं किंवा त्या सगळ्या अनेक अडचणी होत्या. त्यामुळे त्या काळामध्ये कोणीही टीका केली नाही. पण तुम्ही जर शाळा सुरू करत असाल तर शाळा सुरू करता याचाच अर्थ असा की कोरोनाची लाट आणि कोरोनाचा धोका आता कमी झालेला आहे. तर मग शालेय पोषण आहार हा त्याचा अपरिहार्य भाग असला पाहिजे. सर, शेवटचा प्रश्न, योजनेत जर सुधारणा करायच्या असतील, भ्रष्टाचार रोखायचा असेल तर काय करता येईल असं तुम्हाला वाटतं? मी हा प्रश्न तुम्हाला यासाठी विचारते कारण महाराष्ट्रातली मुलं, त्यांचं शिक्षण आणि एकंदरीत शैक्षणिक पार्श्वभूमीवर तुम्ही भरपूर लिखाण केलेलं, तुमचा प्रचंड अभ्यास आहे, म्हणून हा प्रश्न तुम्हाला. शालेय पोषण आहाराचे ज्या प्रकारचे फायदे मी सांगितले, तर शालेय पोषण आहार योजनेमध्ये काही गंभीर गोष्टी घडतायत त्याची पण चर्चा या निमित्ताने करायला हवी. पहिली गोष्ट अशी की शिक्षकांचा त्यामध्ये जाणारा वेळ खूप महत्वाचा आहे. आज जरी शासनानं शिजवण्यासाठी महिलांची नियुक्ती केली असली तर ते संपूर्ण शिजवेपर्यंत त्या मुख्याध्यापकाचा जीव अतिशय धाकधूक होत असतो. याचं कारण असं की अनेक अडचणी त्या योजनेमध्ये असतात. मुलं जोपर्यंत जेवत नाहीत तोपर्यंत त्या मुख्याध्यापकाला सातत्यानं धाकधूक वाटत असतं. त्यामुळे त्याचा जो शिक्षकांचा जो त्यात जाणारा वेळ आहे हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून मला नेहमी वाटतं की या योजनेमध्ये नेमका किती वेळ जातो या वेळेचा शास्त्रीय अभ्यास करून त्याच्यावर आपण अंमलबजावणी करायला हवी. आश्रमशाळेमध्ये ज्याप्रमाणे अधीक्षक हे फक्त मुलांचं राहणं आणि जेवण बाकीच्या गोष्टी पाहतात आणि मुख्याध्यापक जे पद आहे आश्रमशाळेतलं ते फक्त अकॅडमिक भाग पाहतं, तशा प्रकारे ती संपूर्ण जबाबदारीच आपल्याला शिफ्ट करता येईल का अशा दृष्टीनं विचार करणं गरजेचं आहे. पण ते आज होत नाही. त्यामुळे त्याचा परिणाम प्रत्यक्ष शाळेच्या कामकाजावर होतो. दुसरा भाग असा की ही योजना एक भ्रष्ट योजना म्हणून सुद्धा तिच्याकडे बघितलं जातं. याचं कारण असं की पूर्वी मुख्याध्यापकांना सरकारनं भाजीपाला खरेदीचे अधिकार दिले होते किंवा त्याला जे काही तेल मसाला लागतो ते देण्याची जबाबदारी मुख्याध्यापकाची होती आणि त्यासाठी पैसेही दिले जायचे. पण सरकारनं शाळांवर अविश्वास दाखवला आणि विश्वास कोणावर दाखवला तर ठेकेदारांवर विश्वास दाखवला. म्हणजे शिक्षकांपेक्षा त्यांचा जास्त विश्वास ठेकेदार यंत्रणेवर आहे असं दुर्दैवाने म्हणावं लागेल. आणि मग त्यांनी राज्यस्तरावर टेंडर काढले आणि राज्यस्तरावर टेंडर काढल्यानंतर मग अक्षरशः मिठाची किंवा तुम्ही जर ते छोट्या छोट्या पुड्या पाहिल्या तर अशा पॅकिंग होऊन अगदी मोहरीपासून त्या सगळ्या पुड्या येतात, तेलाच्या बाटल्या येतात. शिक्षकांना ते इथून सुटल्यासारखं वाटलं की चला हा भाग आपला कमी झाला. परंतु त्याची गुणवत्ता काय? कधीतरी आपल्या चॅनल्सनी प्रत्यक्ष त्याची जी बिलं लावलेली आहेत आणि त्या वस्तूंचा दर्जा आहे तो एकत्र तपासायला हवा की तो तांदळाचा भाव जो आहे त्या तांदळाचा भाव किती रुपये किलो लावला इथपासून चर्चा व्हायला हवी. ते तेल किती रुपयाचं लावलंय, ती मोहरी किती रुपयाची लावली, तर हे अतिशय गंभीर आहे. आणि त्याच्या ज्या काही किमती अव्वाच्या सव्वा लावलेल्या त्या अत्यंत गंभीर आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की शिक्षकांनी जर अनियमितता केली, एखाद्या दिवशी शालेय पोषण आहार शिजवला नाही तर ही शासकीय यंत्रणा सर्वोच्च न्यायालयाची भीती शिक्षकांना दाखवत होती.
सर, शालेय पोषण आहार योजनेविषयी तुम्ही इतकी सविस्तर माहिती दिलीत, कोरोनानंतर कसे बदल करायला हवेत, भ्रष्टाचार कसा रोखता येईल, याविषयी सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तेव्हा त्या शाळा सुरू झाल्यामुळे शहरात आनंद व्यक्त केला जातोय, ग्रामीण भागात सुद्धा आनंद व्यक्त केला गेला, कारण आपल्या मुलांना आता पोषक आहार मिळेल असं वाटत होतं. पण आता लवकरच पोषण आहार योजना सुरू व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करूयात आणि एक प्रसार माध्यम म्हणून आम्ही सुद्धा सरकारपर्यंत या सगळ्या गरीब मुलांची ही आर्तहाक पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून तातडीनं शालेय पोषण आहार योजना सुरू होईल आणि मुलांपर्यंत जेवण पोहोचेल, पोषक आहार पोहोचेल आणि ही सगळी मुलं पुन्हा एकदा भरल्या पोटी आपली बौद्धिक क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करतील. कारण ज्या वेळेला आपण उपाशी असतो त्यावेळेला आपलं कुठल्याच कामात मन लागत नाही, मग लहान मुलांचं मन लागणं तर शक्यच नाही. तेव्हा 1ली ते 8वीच्या मुलांसाठी राबवलेली ही मिड डे मील योजना अर्थात शालेय पोषण आहार योजना लवकरच सुरू होईल आणि या मुलांना पुन्हा एकदा पोषक आहार मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करूयात. सुवर्णमध्येचा आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. त्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमची मतं नोंदवू शकता आणि सुवर्णमध्येमध्ये आणखी कुठल्या विषयावरची तुम्हाला माहिती अपेक्षित आहे किंवा कुठल्या विषयावर तज्ज्ञांनी बोलावं असं तुम्हाला वाटतं त्याविषयी सुद्धा तुम्ही मला माझ्या सोशल मीडिया हँडल्सवर किंवा मग इथे कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे